स्वर्गीय प्रवीण प्रणम मालू इनके स्मृति में महाराष्ट्र के इतिहास के दूसरे सबसे बड़े इस्कॉन मंदिर का भव्य निर्माण अमरावती में भूमिदान एवं भूमि पूजन 8 मई 2025 शाम 5 बजे मालू सिटी रेवसा तिवसा रोड अमरावती। इस पुण्य अवसर पर आप अपने परिवार सहित उपस्थित होकर इस ऐतिहासिक क्षण के साक्षी बने। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेनाने मिशन सिंदूर मोहिमेद्वारे देशाच्या सुरक्षेसाठी निर्णायक पावले उचलली आहेत। या मोहिमेच्या यशानंतर अकोल्यात वंचित बहुजन आघाडीने देशभक्तीची भावना जोपासत फटाके फोडून आणि मिठाई वाटप करून भारतीय सैन्य दलाला मानाची सलामी दिली आहे। आता आलं पण तसं ते तेव्हा लावल्याबरोबर मी पहिले का नाराज आहे मग विजय असो भारतीय सैन्य दलाचा भारतीय सैन्य दलाचा जाना गड्डे देणार रे भारतीय देशाचा भारतीय देशाचा विजय असो भारतीय सैन्य दलाचा विजय असो भारतीय सैन्य दलाचा विजय असो समोर थोडंसं भारतीय सैन्य दलाचा जय हो भारतीय सैन्य दलाचा जय हो भारतीय सैन्य दलाचा जय हो। पहलगाम येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील अतिरेकी ठिकाणांवर प्रभावी हल्ले करत मिशन सिंदूर मोहीम राबविली। या मोहिमेत अनेक रणनीतिक उद्दिष्टे पूर्ण करण्यात आली असून देशाच्या सुरक्षेची खात्री करण्यात आली आहे। या यशस्वी मोहिमेनंतर वंचित बहुजन आघाडीने अकोल्यामध्ये एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला। पहलगाम मध्ये जो पाकिस्तान्यांनी आमच्या महिलांचा सिंदूर पुसण्याचा जो काम केला आहे आणि आमच्या महिलांना आणि पुरुषांवर जो हल्ला केला आणि आमच्या महिलांचा सिंदूर पुसलं त्याबद्दल जे आज भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर राबवून जे पाकिस्तान मधला पीओके मध्ये त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले याबद्दल भारतीय सैनिकांचं मी अभिनंदन करते। यामध्ये फटाके फोडण्यात आले, मिठाईचे वाटप करण्यात आले आणि भारतीय सेना जिंदाबाद अशा घोषणा देत सैन्य दलाला गौरव करण्यात आला। कार्यक्रमात परिसरातील नागरिक सहभागी झाले होते। देशभक्तीने भारलेले वातावरण निर्माण झालं असून उपस्थितांनी सैन्य दलाच्या कार्यक्षमतेबद्दल गौरवोद्गार काढले। या उपक्रमातून वंचित बहुजन आघाडीने नागरिकांनी देशाच्या सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचा संदेश दिला आणि एकजुटीने प्रदर्शन केले। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पाकिस्तानी सैन्याने जे आमच्या महिलांचा सिंदूर पुसण्याचं काम केलं आणि भारतीय सैन्य दलाने त्याला चोख उत्तर देऊन भारताची मान ताठ राखली त्याबद्दल या ठिकाणी भारतीय सैन्य दलाचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी आम्ही पेढे वाटून फटाके फोडून हा आनंदोत्सव साजरा केला। अशाच प्रकारचं सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल। संपूर्ण भारतीयांना या ठिकाणी एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे आम्ही भारतीय सैन्य दलाचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो। भारतीय सैन्याच्या यशामध्ये प्रत्येक भारतीयाचा अभिमान सामावलेला आहे। अकोल्यात वंचित बहुजन आघाडीने घेतलेला पुढाकार हे देशासाठी असलेल्या एकतेचे प्रतीक आहे।